असताना खोलवर टप्प्याची गोलंदाजी करणं ही ज्याची ओळख राहिली। आयुष शेळके यांच्याकडून जर बोल्ड घेतला 3 चेंडू मध्ये बोल्ड घेतला तर 500 रुपये। हॅट्रिक साठी कोणतेही पारितोषिक नाही, सिंगल डबल वरतीच पारितोषिक आहे, याकडे लक्ष असू द्या। गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती, पहिल्या चेंडूवाला डॉट, निर्धाव चेंडू सांगतात मला पाहायला मिळते। स्ट्राइक वरती फलंदाज आपण पाहता एक आक्रमक खेळाडू म्हणून ज्याची ओळख राहिली बेलवडी टीमचा आकाश उंचावरून मारण्याचा प्रयत्न, अगदी खोलवरती टप्प्याची गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते। जी गोलंदाजी आपण पहिल्या सामन्यामध्ये पाहिली होती तीच गोलंदाजी या ठिकाणी परेश शेळके आपण पाहिली। 2 चेंडू डॉट फेकण्यामध्ये यश लाभले गेले गोलंदाजाला। अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करण्यामध्ये अवगत असलेला खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय। आज संपूर्ण समालोचकांची जबाबदारी जर आपण पाहिली तर सागर मांडवकर एक चांगलं सूत्रसंचालन आणि त्यानंतर या स्पर्धेतील एक प्रमुख आयोजक म्हणून ज्याची ओळख राहिली, त्यानंतर रॉकस्टार प्रवीण गायकर आणि आमचे बंधू रोशन पाटील शिरवली यांचं देखील मोलाचं योगदान राहिलं आहे। आणि लढत देखील तेवढीच महत्त्वपूर्ण असणारे सुपर 12 मध्ये कोणता संघ क्वालिफाय होईल याकडे सर्वांच्या नजरा। खोलवर टप्प्याची गोलंदाजी करण्यासाठी प्रयत्न केला जातोय, हलक्या हाताने डीप मिड विकेटला चेंडू होते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नकार दिलाय अजय पाटील यानं आणि एका धावाने संघाचं खातं खोललं जातं 1 या आकड्यावरती। सुंदर गुणलेखन आपण पाहतो रोशन फडके रॉसी किंग याच्या माध्यमातून, त्यानंतर प्रसाद पाटील याचं मोलाचं योगदान या स्पर्धेमध्ये राहिलंय। या दोन्ही गुणलेखनांचं मनाच्या अंतकडापासून स्वागत, खूप चांगलं योगदान। एक घरची स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर उल्लेखनीय कामगिरी करीत असताना हे 2 गुणलेखक त्यानंतर महेंद्र फडके अर्थात माही यांनी देखील सुंदर गुणलेखन या स्पर्धेमध्ये केलेत। परेश शेळके चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल, फातिमा 11 पाली जय बापदेव पाली संघ मैदानामध्ये खेळत असताना नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांचा राहिलाय। इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, सुंदर गोलंदाजी, अगदी शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय प्रसाद आणि इथे मात्र अप्रतिम दर्जाचं षटक फेकत असताना परेश शेळके हा गोलंदाज। एकविरा लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आज खूप चांगली कामगिरी पाहायला मिळेल संदेश, आज कोणतंही अडथळं आलं नाही, आज सर्वांची मनं जिंकली आणि त्यानंतर जर आपण पाहिलं आज प्रेक्षकांची मनं जिंकली। रोहन पाटीलनं सुरुवातीला घाम फुटला होता आणि त्यानंतर मात्र सुंदर गोलंदाजी केली, 2 चेंडूमध्ये 3 धावा डिफेन्स केल्या आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिलं। गोलंदाज परेश, वेगवान चेंडू, वेगवान फटका, डीप लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडू जाईल, हवाई सफर, चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क। 6 धावेने संघ जाऊन पोहोचताय 7 या आकड्यावरती। बेलवलीचे संजय पाटील, रमेश पाटील, किशोर पाटील असतील, जयदास पाटील, उमेश मेडेकर, परशुराम पाटील सर असतील बेलवली या सामन्याचा आनंद घेत असताना आम्ही पाहतोय हरीश पाटील कोपरोलीचे नवी मुंबईचे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह यांना आपण पाहतोय। मी रविदादांना विनंती करेन का राजेशजी शेळके पालीचे समर्थक यांचा आपण आदरातिथ्य सन्मान करावा। धन्यवाद। गोलंदाज परेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती, काय फटका खेळलाय, अजय पाटील स्ट्राइक वरती गेला आणि त्यानंतर आक्रमण चढवलं गेलंय। हा चेंडू अगदी सफल झाला, फाईन लेगला चेंडूला फ्लिक केलाय, 2 क्षेत्ररक्षक वेळ चेंडूवरती येतील, प्रयत्न सुरेख राहिलं, 2 धावा पूर्ण केल्या जातील, तिसरीचा प्रयत्न नकार दिला अजय पाटीलनं आणि पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त होत असताना धावफलकावरती धावा लागल्यात, बिनबाद 9 ही धावसंख्या। थँक्यू। बघा खेळाडू थोडी दिलगिरी व्यक्त करेन, टीम मीटिंग तुम्ही घेऊ शकत नाही कारण ऑलरेडी डिले झालाय भरपूर, तर प्रामुख्याने जेव्हा इमर्जन्सी पाण्याची डिमांड असेल तर रोहित प्लीज कोऑपरेट करा, थोडासा डिले झालाय त्यासाठी दिलगिरी व्यक्त करेन। आता इथून आम्हाला स्पीडअप वाढवायचं आहे, तर नक्कीच आम्ही पाहतोय आमचे प्रसिद्ध चायवाले, यस वेलकम नयन पडके। तर हनुमान प्रासादिक भजन मंडळ नेरे, हनुमान प्रासादिक भजन मंडळ नेरेचे सदस्य दीपकबाई मस्कर यांचे इथे आगमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत। धन्यवाद। गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती दुसरे फेकण्यासाठी सज्ज असेल, राजेश शेळके यांच्याबद्दल पारितोषिक आलंय। 3 चेंडूमध्ये कधी 1 विकेट घ्या आणि 500 रुपयाचं पारितोषिक असेल।
गोलंदाजी मार्कवरती कल्पेश शिल्के. 4 षटकांची लढत मैदानामध्ये आकाश पवार आणि अजय पाटील ए फॅक्टर मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळते. आक्रमकता ही ज्यांची ओळख राहिली. तर या सामन्यामध्ये कशा प्रकारे पाली संघाविरुद्ध फलंदाजी करतील हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं असेल. अतिशय रंगतदार लढत, दोन्ही जवळची गावं, प्रत्येक खेळाडूला खेळ माहीत असणारे अनेक सामने एकमेकाविरुद्ध खेळत असताना हे संघ मैदानामध्ये आपण पाहत आहे. आणि पहिले चेंडू फेकेल कल्पेश. स्लोवर चेंडू बॅटची कडा क्षेत्रक्षण देण्यात ये. सुंदर क्षेत्रक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. एक धाव पूर्ण केली जाईल. एका धावेने संघ जाऊन पोहोचताय 10 या आकड्यावरती. 10 धावा धाव फलकावरती. समीर दादा पाटील यांच्या चेहऱ्यावरती आपण मागच्या सामन्यावर थोडंसं दडपण देखील पाहिलं. टेन्शन आलं होतं कारण ज्या प्रकारे आक्रमण चढवलं होतं रोहन पाटीलवरती आणि त्यानंतर मात्र 2 चेंडू सुरेख हाताळल्यानंतर काय त्यांच्या चेहऱ्यावरती पण स्मित हास्य पाहिलं. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज असेल. गोलंदाजी मार्कवरती कल्पेश शेलके हे षटक हाताळत असताना ज्याच्या बॅटमधून आपण षटकार पाहिलाय. अजय पाटील खेळणारी सज्ज असेल. अगदी बॉडीला बॅलन्स करत डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून दमदार हिट. चेंडू जाईल सीमा पार. षटकार संघ जाऊन पोहोचलाय 16 या आकड्यावरती. सुंदर फलंदाजी राहिली. अजय पाटीलच्या बॅटमधून 2 षटकार, 1 डब्बल ही धावसंख्या पाहतोय. 4 चेंडूला सामोरे गेला. 14 धावा धावफल कधी लागल्या गेल्यात. वैयक्तिक धावसंख्या आपण पाहिली. आकाश पवारने 4 चेंडूला सामोरे गेल्या. 2 धावा आपल्या टीमसाठी जमवल्यात आणि सुंदर दमदार कामगिरी करतोय. प्रथम फलंदाजी करत असताना गावदेवी बेलवली संघ. 16 धावा धावफल कधी लागल्या गेल्यात. कल्पेश शेलकेवरती चढवलेलं आक्रमण आपण पाहिलात. स्लोवर चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न राहिला. बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क झाला नाही. प्रयत्न सुरेख राहिला. तर त्यानंतर हा चेंडू जर आपण पाहिला अगदी फिंगर रोलअप केलं आणि त्यानंतर चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर वळतोय आणि डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये 9 धावा. या षटकामध्ये अद्याप 3 चेंडूमध्ये 7 धावा खर्च केल्या गेल्यात. एक चांगलं क्रिकेट. बॅटची कडा क्षेत्ररक्षक तैनात आणि यावेळी पंचांचा इशारा आलाय की हा नो चेंडू आहे. 1+4 5 धावा या चेंडूवरती पाहायला मिळतील आणि 5 लेग बायच्या स्वरूपामध्ये या धावा मिळतील 4 आणि एक नोची अशा 5 धावा मिळतील. घाताळण्याची गरज होती पण चांगली धावसंख्या बेलवडी संघाची आपण पाहिली. 21 धावा धावफलक लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा तोच प्रयत्न. खराब क्षेत्ररक्षण. 2 क्षेत्ररक्षक तू पकडतो की मी पकडू आणि चेंडू जाईल सीमा पार. 4 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 25 या आकड्यावरती. आणि चांगल्या सुरुवात तुम्हाला पाहायला मिळाली. कल्पेश शेलके षटक हाताळत असताना एक चांगल्या दिशेने वाटचाल करत असताना बेलवडी संघ मैदानामध्ये 4 षटकांची लढत उंचावर मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक या ठिकाणी चेंडूकडे पाहत बसलाय. चेंडू जाईल काऊक कॉर्नरच्या डोक्यावरून सीमा पार. षटकार संघ जाऊन पोहोचताय 32 या आकड्यावर. आपण पाहिली 31. 31 धावा धावफलक लागल्या गेल्यात. या षटकामध्ये महागडी गोलंदाजी राहिली. अद्याप धावसंख्या जर आपण पाहिली तर एक चांगल्या दिशेने वाटचाल करत असताना संघ मैदानामध्ये पाहत आहे. आणि एकंदरीत जर पाहिले महागडी षटक पहिल्या षटकामध्ये जी दमदार गोलंदाजी केली होती परेश शेलकेनं धावा खर्च केल्या होत्या 9 आणि षटक हाताळत असताना खराब कामगिरी कल्पेश शेलकेची राहिली. 2 षटकार ह्या ओव्हरमध्ये आपण पाहिलात. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न डीप लॉंगॉनला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षण देण्यात एक धाव पूर्ण केली जाईल आणि एका धावेने संघ जाऊन पोहोचताय. 2 षटकांचा खेळ झाला समाप्त आणि 16च्या सरासरी धावफलक धावा लागल्या गेल्या 32. 32 धावा धावफलकावरती.
बघा नेक्स्ट मॅचचं टॉस होणार आहे दोन्ही संघांना ऑफिशियली आम्ही फर्स्ट कॉल करतो. मिका 11 मोहो आणि अन्विक 11 पंचांच्या सूचनेचं पालन करावं. फिल्डिंग टीम ऑफिशियली सांगितलं जर इमर्जन्सी असेल तरच टीम मीटिंग घ्या, अन्यथा काही गरज नाही आहे. वेळ आम्हाला वाचवायचे. तर नेक्स्ट मॅचच्या दोन्ही संघांना विनंती करतो इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणार आहे. धन्यवाद. तर आपण पाहतोय आई एकविरा इव्हेंट आता कव्हर करतो आजही मध्यरात्रीनंतर. दीपकभाई आपण पाहतोय प्रेक्षकांची गर्दी आणि या स्पर्धेवर असलेलं प्रचंड प्रेम. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणार आहे ऑफिशियली पहिला कॉल. धन्यवाद. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय महादेव पाटील साहेब बेलवली यांना देखील विनंती करतो आपण व्यासपीठावरून स्थानपन्न व्हावं. अजय पाटील यांचे पिताश्री. एक चांगली सुरुवात राहिली. 32 धावा धापडके लागल्या गेल्यात. टाइम ऑलरेडी असेल याकडे लक्ष असू द्या. क्षेत्ररक्षण करणारा संघ पाली संघ मैदानामध्ये खेळतोय आणि जे पहिल्या षटकामध्ये कमावलं होतं 9 धावा खर्च केला होता परेश शिल्केंनी या षटकामध्ये तब्बल 19 धावा खर्च केल्या गेल्या. 32 धावा धापडके आपण पाहत आहे आणि षटक फेकत असताना एक नौका गोलंदाज मैदानामध्ये राहुल शेळके गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय, ज्याच्या माध्यमातून या स्पर्धेला बाईक स्पॉन्सर करण्यात आली आहे. सानवी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स संजयभाई फडके सँडी असेल आणि जय भगत अर्थात जयेंद्र भगत आयडियल मेन्सवेअरचे प्रोप्रायटर आणि एक चांगली चॉईस त्यांची कपड्यांमध्ये आपण पाहिलेत. गोलंदाज मार्कवरती राहुल हे षटक फेकत असताना वेगाने चेंडू फेकणे ज्याची ओळख राहिली अगदी ऑफस्टिक्स वरती यॉर्कर क्रिकेटचा ब्रह्मास्त्र फेकण्यामध्ये यश लाभलं गेलंय. जी सुरुवात आपण पाहिली होती परेश शेळकेच्या षटकामध्ये ती सुरुवात या ठिकाणी राहुल शेळकेच्या षटकामध्ये आपण पाहिली. परंतु जे गमावलंय कल्पेशनं आणि त्यावरती पुन्हा एकदा कमबॅक करण्याची संधी असेल. परंतु फलंदाजी देखील आपण पाहिली वन मॅन आर्मी एकतर्फी फलंदाजी करताना आपण पाहता अजय पाटीलला ज्याच्या बॅटमधून तब्बल 3 षटकार 1 चौकार 1 सिंगल 1 डबल ही धावसंख्या आपण पाहतोय. सुंदर फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. पॉइंटच्या वरून चेंडू जाईल 1 बाउन्स द रोप आणि 4 धावेने संघ धावून पोहोचलाय. 36-36 धावा धावफलकावर. काय दमदार फलंदाजी राहिली आहे. नॉन स्ट्राइक इनवरती फलंदाज आकाश पवारला आपण पाहिलात, ज्या बॅटमधून 4 चेंडूमध्ये 2 धावा आणि त्यानंतर आपल्या हातामध्ये जबाबदारी घेत असताना मैदानाच्या चारही बाजूने फलंदाजी करतोय. पहिल्या चेंडू अगदी क्रिकेटचा ब्रह्मास्त्र फेकला. हा चेंडू थोडासा लेट पाठीमागे खेचली आणि त्या चेंडूमध्ये चौकार आपल्याला पाहायला मिळाला. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न स्वतः फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न केलाय परंतु प्रयत्नाला यश आलं नाही. 1 धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. एका धावेने संघ जाऊन पोहोचतात. 37-37 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. प्रसाद पाटील एक चांगलं गुणलेखन अचूक माहिती आमच्या समोर देत असताना प्रसाद या ठिकाणी जर पाहिली धावगती 16ची राहिली तर 4 षटकामध्ये किमान 64 या आकड्यामध्ये संघ जाऊन पोहोचेल. या षटकामध्ये कमबॅक केलाय. 3 चेंडू जर आपण पाहिले एकूण हे षटक फेकत असताना मैदानामध्ये अगदी ऑन स्क्रीन वरती आपण पाहताय उंचावर मारण्याचा प्रयत्न. चेंडू बराच वेळ हवेमध्ये गेलाय. उंची जास्त लांबी कमी क्षेत्ररक्षण येतो चेंडू खाली. फलंदाज होईल बाद. धावसंख्या जर पाहिली 37 लॉस ऑफ द 1 विकेट. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना गावदेवी बेलवली संघ ज्या गावाची ग्रामदेवतेच्या नावामध्ये आपण यात्रा खूप मोठ्या उत्साहाने संपन्न होताना मागील रविवारी पाहिली. अनेक भाविक त्या ठिकाणी गावदेवीचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर एक जल्लोष यात्रा आपण बेलवली गावामध्ये पाहिली. आणि गोलंदाज जर आपण पाहिला या ठिकाणी कमबॅक करून देतोय राहुल शेळके. चौकार आला त्यानंतर सिंगल विकेट. पहिला चेंडू डॉट फेकला गेलाय. नौका खेळाडू मैदानामध्ये क्रिकेटचा बराच ज्याच्याकडे अनुभव आणि क्रिकेटमध्ये सर्वात लांब लचक षटकार मारणं ही ज्याची ओळख राहिली तो खेळाडू मैदानामध्ये पाहायला मिळतो आकाश चोरगे. अजय पाटील आणि आकाश चोरगे हे खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात.
प्रत्येक विकेटसाठी राजेश शेळके यांच्या वतीनं 1000 रुपये असतील. राहुल शेळकेसाठी राजेश शेळके यांच्या वतीने पारितोषिक. बॅटची कडा क्षेत्रक्षेत्र तैनात या मिसफील्ड त्या ठिकाणी पाहायला मिळाली, परंतु एक धाव कंप्लीट केली जाईल. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 38 या आकड्यावरती. दुसऱ्या षटकामध्ये आपण 2 षटकामध्ये 32 धावा पाहिल्या प्रशांत, आणि या षटकामध्ये प्रसाद एकंदरीत पाहिले 5 चेंडूमध्ये 6 धावा आणि एक फलंदाज बाद केलाय. 38 धावा धावफलकावरती. राजेश शेळके यांच्या वतीनं प्रत्येक विकेटसाठी 1000चं पारितोषिक असणारे राहुल शेळके यांच्यासाठी. पाटील महेश वाजेकर अर्थात शिरडोन आमचे भाचे लहू पाटील यांचे भाचे, त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हावं. एक चांगले समालोचक ज्यांची व्हिडिओ देखील आपण पाहिली होती. उंचावर मारण्याचा प्रयत्न चेंडू बराच वेळ हवेमध्ये क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी विशाल पाहायला मिळाला. खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी साधा सोपा झेल भूमीला दान झालाय. एक धाव पूर्ण होईल. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 39 धावा धावफलकावरती. आपण पाहिलं 3 षटकामध्ये 13च्या सरसरीने 39 धावा लागल्या गेल्यात. जे अजय पाटीलचा झेल सोडलाय त्याची फलंदाजी जर आपण पाहिली, काय दमदार फलंदाजी राहिली. अगदी ऑन स्क्रीन वरती आपण पाहता 13 चेंडूमध्ये 31 धावा. आई एकविरा लाईव्ह इव्हेंटचं हे स्कोर्स कार्ड आपण पाहताय. चांगले योगदान या लाईव्ह टेलिकास्ट वाहिनीचं राहिलंय. गोलंदाज रोहित पाटील रोमन चषकाचे यशस्वी आयोजक, ज्यांची स्पर्धा देखील आपण पाहणार आहोत. 9 जानेवारी पासून ती स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीला येते. मालिकेवीरासाठी इलेक्ट्रिक बाईक ज्या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि त्यानंतर जर आपण पाहिलं षटक फेकत असताना जो झेल सोडला तर किंमत मोजावी लागेल का पाली टीमला. अजय पाटील सारख्या एक आक्रमक खेळाडूला जीवनदान दिलंय. मागील लढत देखील आपण पाहिली, यश भोपीचा सोडलेला झेल, त्यानंतर लगावले 3 षटकार. परंतु शेवटच्या क्षणाला जर आपण पाहिला कमबॅक राहिला नेरे टीमचा आणि रोहन पाटीलचा. आणि इथून मात्र ह्या पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करतो बेलवली संघ. आणि अजय पाटीलचे सोडलेला झेलानंतर कितपत धावा जमा होईल याकडे मात्र सर्वांच्या नजरा असतील. स्लॉगवरचे षटक रोहित पाटील फेकण्यासाठी सज्ज असतील. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पंचाचं बोर्ड आकाशामध्ये, फलंदाज होईल बाद, लेग बिफोर. ₹1000 आलेत रोहित पाटील यांच्यासाठी. प्रत्येक विकेटसाठी पारितोषिके आणि या पारितोषिकाची अनाउन्समेंट ही एकदाच केली जाईल, कारण सामना खूप महत्त्वाचा आहे. याकडे देखील लक्ष केंद्रित करणं गरजेचं असणार आहे. हे षटक फेकत असताना पहिल्या चेंडूमध्ये जे यश हवं होतंय, जे फलंदाजीमध्ये अहकार करत होता फलंदाज अजय पाटील, याला बाद करण्यामध्ये यश आलं. 14 चेंडू 31 धावसंख्येचं योगदान आपल्या टीमसाठी दिले. आणि सांघिक धावसंख्या जर आपण पाहिली तर 39 धावा धावफलकात लागले गेलेत. नौका खेळाडू मैदानामध्ये सूरज सावंत, एक आक्रमक युवा जिगरबाज खेळाडू म्हणून ज्याची ओळख राहिली. अनेक क्रिकेटची मैदान गाजवणारा हा खेळाडू मैदानामध्ये कशा प्रकारे कामगिरी करेल, तर दुसरीकडे तेवढाच अनुभवी खेळाडू गोलंदाजी मार्कमध्ये रोहित पाटील गोलंदाजी करण्यासाठी सज्ज असतील. फुलर लेनचा चेंडू फेकला डीप लॉंग, आपला क्षेत्रक्षेत्र तैनात आहे. बॅक टू बॅक दुसरा आदरा मिळतोय या ठिकाणी, परंतु त्या ठिकाणी निर्णय येतोय. आमचे प्रेक्षक वर्ग सांगतात की हा झेल पकडल्यानंतर अगदी पाय टच झालाय षटकाराला. आपण पाहतो या ठिकाणी एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून आपण पाहताय बॉडीला बॅलन्स करू शकला नाही. एक चांगला झेल, आणि झेल पकडण्या अगोदरच लाईन वरती उभा राहिलाय, रोप वरती उभा राहिलाय क्षेत्ररक्षक. आणि या चेंडूवरती मिळतील 6 धावा. 6 धावा धावफलकावरती पाहिल्या. 6 धावेने संघ जाऊन पोहोचताय 45 या आकड्यावरती. ब्रदर्स ग्रुप करून
सूरज साबणसाठी प्रत्येक षटकासाठी 500 रुपये असतील. हा चेंडू कमबॅक पाहायला मिळाला रोहितचा. हा थोडस निराश केलं क्षेत्ररक्षण झेल सोडला विशालनं. त्यानंतर हा अनिकेत जरेनं आणि त्यानंतर जर आपण पाहिला या ठिकाणी देखील धावसंख्येमध्ये रोख लावण्यामध्ये यश आले. 45 धावा धावपल लागल्या गेल्या 3 चेंडूमध्ये बेलवली संघ विचार करीत असेल किमान 10 ते 12 धावा आल्या तर एक 50 ते 55चा पल्ला काढेल. परंतु या ठिकाणी रोहित पाटील विचार करेल की डॉट चेंडू फेकेल, विकेट घेईल, कारण हे सामना खूप महत्वाचा असणार दोन्ही संघासाठी. सुपर 12 मध्ये कोणता संघ क्वालिफाय होईल याकडे मात्र सर्वांच्या नजरा तुम्हाला पाहायला मिळतील. सुंदर गोलंदाजी राहिली आहे. डीप लॉंगॉनला चेंडू जातोय क्षेत्ररक्षण देण्यात. दुसरीसाठी वेगाने आल्यात तेवढी चांगली फेकी तुम्हाला पाहायला मिळाली. एका धावेने संघ जाऊन पोहोचला 46 या आकड्यावरती. अंतिम जे 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. सुंदर गोलंदाजी तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळते. स्ट्राईक वरती आला आकाश चोरगे, एक आक्रमक फलंदाज म्हणून ज्याची ओळख राहिली. 2 चेंडूमध्ये किती धावा आपल्या टीमसाठी जमवेल तर 2 चेंडूमध्ये किती कमीत कमी धावा आपल्या संघासाठी खर्च करेल रोहित पाटील हा गोलंदाज. जयदास पाटील देखील सामन्याचा आनंद घेतात, त्यांचं देखील आपण वेलकम. एक चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. रोमन चषक देखील आपल्या भेटीला ह्या वर्षामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. हे षटक कशा प्रकारे हाताळलं जाईल. स्लोवर चेंडू बॅटची जर आपण पाहिलं जोरदार अपील पाहायला मिळतोय आणि पंचांचं बोट या ठिकाणी आकाशामध्ये इथपर्यंत बॅटचा आवाज आलाय आणि एकंदरीत जर पाहिलं फलंदाज बाद होऊन माघारी पडतील. शेवटचं जर आपण पाहिलं या ठिकाणी चेंडू शिल्लक असेल अंतिमचा. धावसंख्या 46 धावपल कधी लागल्या गेल्यात. राकेश पाटील राकेश म्हात्रे आक्रमक फलंदाज या टीमचा अनेक वर्ष सलामीला आलाय. सुंदर फटका या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिटचा प्रयत्न फसता एकदा पूर्ण दुसरीसाठी प्रयत्न केला जातोय. फेकी या ठिकाणी खराब पाहायला मिळाली आणि एक धाव बॅटच्या स्वरूपामध्ये पूर्ण असेल. एका धावेने संघ जाऊन पोहोचला 47 या आकड्यावरती. 12च्या सरासरी धावा जमाव्या लागतील दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करीत असताना पाली टीमला. आणि त्या धावा कशा प्रकारे जमवल्या जातील, रोखल्या जातील याचं धावतं ऐकण्यासाठी पुन्हा आपण बोलणार आहोत राष्ट्रीय भाषेमधील उत्कृष्ट समालोचक रॉकस्टार प्रवीण गायकर सर वाकडी यांच्याकडे. थँक्यू. चला टॉस करतोय. दोन्ही कॅप्टन आलेत. तर या लहूदादा पाटील साई स्टारचे बिग सपोर्टर, त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतो. मोहो आणि अन्विक 11 जितू 11 जे हनुमान नेरे यांच्यामध्ये ही फाईट पाहणार आहोत. फ्रेंड्स फॉर एव्हर ही लढत असेल. बऱ्याच वेळा एकमेकांसमोर आलेत आणि आता पुन्हा या सामन्यासाठी कॉल येईल. मोहकडून कॉल आलाय आणि टॉस जिंकला नेरे. डिसिजन पिक बॉलिंग. नेरेनं टॉस जिंकला आणि त्यांनी पसंती दिली फिल्डिंगला. धन्यवाद. यस प्रवीण कंटिन्यू. वाजेकर आमचे डॅशिंग कुर्ले समालोचक म्हणून ज्यांना ओळखलं जातं. हेअरस्टाईल त्यांची लक्षवेधी, इम्प्रेस करणारी आणि त्यांचा आम्ही सन्मान घेतोय. तर विगरचे ते भाचेत. नक्कीच विगर म्हटला तर सर्वांचा आम्ही आदर तिथे सन्मान करतो. एक झलक झाली पाहिजे अशी इच्छा आहे. तर शेर की झलक सबसे अलग. बघा त्यांची हेअरस्टाईल. असं वाटतं कॅरिबियन संस्कृती आहे. टायगर अभी भी जिंदा आहे. कॅरिबियन संस्कृती आम्हाला आठवते. एक झलक होऊ द्या फक्त इन शॉर्ट. आयोजनाबद्दल काय म्हणाल आणि काय म्हणाल स्पर्धेबद्दल? आयोजन तर खूप सुंदर आहे आणि स्पर्धा म्हटली तर सातत्याने चांगलं करण्याचं कार्य आहे या सर्व विगर गावचं. आणि विगर गावाचं जर म्हटलं तर विगर गावामध्ये सातत्याने चांगली स्पर्धा भरवली जाते. आणि या स्पर्धेबद्दल काय बोलायचं तर एक उत्कृष्ट स्पर्धा आहे.
तर आणखीन एक प्रश्न विचारू. प्रत्येक समालोचकाची एक शैली असते आणि त्यांची एक प्रत्येक समालोचकाची एक टॅगलाईन असते. ते सातत्याने सर्वांना इम्प्रेस करणारे असते. आज तुमचा सुद्धा एक टॅगलाईन आम्हाला ऐकायला आवडेल. मग टॅगलाईन काहीच नाही आहे, फक्त माझी एक व्हिडिओ व्हायरल झालेली आहे. तेच मी जेव्हा आमची स्पर्धा होती होलीला, तेव्हा माझा एक व्हिडिओ व्हायरल झालेली आहे. आणि आमच्या स्पर्धेमध्ये जे नेम होते तेच मी सांगतोय. जे 2 फलंदाज पहिले जातील त्यांनी 3 पॅक मारूनच जायचं होतं. आणि जो पहिला गोलंदाज असेल त्यांनी देखील 3 पॅक मारूनच जायचं होतं. आणि आमची स्पर्धा होती आणि ती माझी व्हिडिओ व्हायरल झालेली होती. त्या व्हिडिओला 2 मिलियन व्ह्यूअर्स झाले होते. लघु दादा सांगतात 3 पॅक म्हणजे त्यांची क्वांटिटी किती असावी त्यांनी सांगितले, ती सुद्धा तुम्ही सांगा. 60-60चा एक पॅक होता. असे 3 पॅक म्हणजे 180 टोटल म्हणजे एक क्वार्टर. इट्स जस्ट फन, सिरियसली घेऊ नका. तर एकदा टाळ्या होऊ द्या त्यांच्यासाठी आणि त्यांचा आदर तिथे आम्ही सन्मान करतोय. यस प्रवीण, कंटिन्यू. मैच कडे फोकस करतोय. धन्यवाद. यस, थैंक यू वेरी मच सागर. टाइगर अभी भी जिंदा है, शिरडून का छोटा टाइगर जिसे कहा जाता है. वो बिल्कुल आपने हमारे मैडी भाई को देखा. चलेंगे मैदान की तरफ जहां पर फातिमा 11 जय बापदेव पाली टीम के बल्लेबाजों को सुवर्ण मौका है. राजेश भाई शिल्के इनके ओर से हर छक्के के लिए 500 रुपए के इनाम है. बंडल लेकर ही तैयार है. चलिए आप देखेंगे, लक्ष्य है टोटल फातिमा 11 जय बापदेव पाली टीम के सामने 48 रनों का लक्ष्य रखा है. और इस लक्ष्य का पीछा करने के लिए इस समय 2 आरंभिक का बल्लेबाज, लेफ्टी राइटी कॉम्बिनेशन देख सकते हैं यहां पर विशाल शेलके और उनका साथ देंगे राहुल लवली, परेश लवली है. चले, इस बार छोटी गेंद थी, शॉट कवर के ऊपर से खेला हुआ स्ट्रोक सीमा रेखा के पार, 4 रन. फूलों बिल्कुल पारी की शुरुआत काफी जबरदस्त नजर आती हुई फातिमा 11 जय बापदेव पाली टीम के आरंभिक बल्लेबाज की ओर से. ये लीजिए हमारे 2 बिल्ला और रंगा तो लगातार 2 छक्के भी मारते हैं बल्लेबाज. तो उनके लिए राजेश भाई शेलके इनके ओर से 3000 का इनाम है. 2 छक्के भी लगाते हैं बल्लेबाज तो भी ये इनाम दिया जाएगा. ये लीजिए, पहला तान दिया है सीधा लॉन्ग ऑन के ऊपर से, सीमा रेखा पार, मैक्सिमम 6 रन. यहां पर छक्का आता है तो राजेश भाई शेलके इनके ओर से 3000 का इनाम दिया जाएगा. वैसे हर छक्के के लिए भी 500 का इनाम उनके ओर से दिया जाएगा. लेकिन इस समय ये महत्वपूर्ण छक्का और 6 रनों की मदद से रन संख्या आगे छलांग मारती हुई टोटल 10 रनों के ऊपर. ये लीजिए प्रथमेश पड़के, सुशांत, उमेश, डीजे ब्राओ, ये पूरी तरीके से मेरी टीम की धुरंधर तगड़े ऑलराउंडरों में से जाने जाते हैं. लेकिन ये मैच काफी बड़ा है, सुपर 12 के लिए क्वालिफायर मैच. ये चेहरा याद रखिए, इसके हल्दी में आना ना भूलिए. सबको आमंत्रित किया जाएगा. क्या बढ़िया बैटिंग की उन्होंने आज. बोलो तो यार फिर से एक बार, राइट आर्म राउंड द विकेट से. ओ ये लाइन अच्छी है, ये लाइन अच्छी है. पूरी तरीके से यहां पर बल्लेबाज को बीट करते हुए डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई. अजय वैसे ताकतवर गेंदबाज है, तगड़े ऑलराउंडर में से एक जाने जाते नक्शीलेबन गावदेवी बेलोली की ओर से. लेकिन इस समय थोड़ा सा दबाव उनके ऊपर भी है क्योंकि शुरुआत ठोस दी है विशाल शेलके ने. क्योंकि पहली गेंद के ऊपर चौका, दूसरी गेंद के ऊपर छक्का. आप यहां पर देख सकते हैं डॉट बॉल की समाप्ति, एक तेरी तो दूसरी मेरी, कुछ ऐसा ही नजर आता हुआ. छोटी गेंद हवा में, फील्डर गेंद के नीचे, विकेट मिल सकता है. जी हां, ये विकेट मिला है. बल्लेबाज होंगे आउट. विकेट नंबर पहला डगआउट की तरफ फातिमा 11 जय बापदेव पाली का.
गावदेवी ट्रांसपोर्ट्स वलवली के सर्वे सर्वा हमारे विनोद शेठ चौधरी साहब ये भी मैच का मनमुराद आनंद लेते हुए वलवली गांव के सुप्रसिद्ध उद्योजक और अष्टविनायक धाबा मालक के ओनर आकाश भाई कातारा, विद्यमान ग्राम पंचायत सदस्य और साथ ही साथ विवेक भाई बोराडे साहब, ये तीनों का स्वागत करेंगे। मैच का मनमुराद आनंद लेते हुए विनोद शेठ आपका भी स्वागत, आकाश शेठ आपका स्वागत और विवेक भाई आपका भी स्वागत करेंगे। तो रन बने 10 स्कोर कार्ड के ऊपर, 1 विकेट के नुकसान के ऊपर। सरपंच बैल के मालक आप देख सकते हैं सूरज एक अनुभवी क्रिकेटर है और क्या बढ़िया संकट मोचन बल्लेबाज जाने जाते हैं। सिंगल निकालकर गैप ढूंढते हैं, चौका निकालने की क्षमता भी उनमें हमेशा हमने देखी है और समय समय पर बल्लेबाजी करना वक्त आने पर जरूर पसंद करते हैं। टीम का टोटल स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 10। 1 विकेट मैदान से बाहर लौट चुका है। अजय का बेहतरीन कमबैक और इस समय देख सकते हैं जहां पर 1 विकेट की तलाश थी और आखिरकार नक्श 11 गावदेवी बेलूरी टीम के गेंदबाज ने ये विकेट लेने की क्षमता दिखाई है। बोलो तैयार, छोटी गेंद अपिच किया है पॉइंट के ऊपर से सीमा रेखा की तरफ बंधन करती हुई गोली के रफ्तार से गेंद 4 रन। तो चलिए यहां पर मिलेगा चौका और 4 रनों की मदद से रन संख्या आगे तेजी के साथ बढ़ती हुई 14 रनों के ऊपर। लक्ष्य 48 का, आप मैच जीतने के लिए चाहिए 34 रनों की आवश्यकता बची हुई 19 गेंदों के ऊपर। अजय पाटिल का ये ओवर काफी महंगा नजर आ रहा है। नक्श 11 गावदेवी बेलोली टीम के लिए थोड़ी सी मुश्किल स्थिति यहां पर बनती हुई। ओ चलिए इस बार ऑफ स्टंप से शायद बाहर है, व्हाइट बॉल का इशारा अंपायर का। एक्स्ट्रास में बढ़ोतरी और इस 1 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर आगे पहुंचता हुआ 15 रनों के ऊपर। अजय ने ये खराब गेंदबाजी की, वैसे अजय ये खराब गेंदें डालते नहीं है, इतना महंगा ओवर इनका हम ज्यादातर देखते नहीं, लेकिन जो पारी खेली है ना फातिमा 11 जय बापदेव पाली टीम के 2 बल्लेबाजों ने वो ताबड़तोड़ जो भी बल्लेबाज आता है वहां पर प्रहार करने की कोशिश हमेशा दिखाते हुए। बोलो तैयार, ये बल्ले के रडार में आई है गेंद सीधा वाइड स्लॉन्ग ऑन और मिड विकेट के बीच में से गेंद 1 बाउंस सीमा रेखा पार। 4 रन महंगे ओवर की समाप्ति और इसी के साथ पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद रन बने हैं दमदार 19। 1 विकेट के नुकसान पर यानी कि 18 गेंदों में चाहिए 29 की आवश्यकता। अमित भाई लहाने, नरेश भाई लहाने, इनके ओर से शुभकामना आती हुई पाली और बेलोली टीम के लिए उनका भी स्वागत करेंगे। तर प्रवीण एक सन्मान आपण घेतो। नेरे दुंद्र विभागाचा क्रिकेटमध्ये डेव्हलपमेंट आली पाहिजे आणि इम्प्रूव्हमेंट आली पाहिजे, तर नेरे दुंद्रे कोर कमिटीसाठी सातत्याने ज्यांचं मार्गदर्शन असतं ते आमचे लेजंड सूरजदादा पाटील नेरे, समीरदादा पाटील यांचे बंधुराज यांचा आम्ही संजय बाईच्या वतीनं आदर तिथे सन्मान करतो आणि त्यांनी आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा। सूरज पाटील प्रवीण आजही पाहतो, परेशदादा असतील, सूरज या जितू 11 जे हनुमान नेरेच्या युवकांना सातत्याने मार्गदर्शन करतात आणि कोर कमिटीसाठी ज्यांचं विशेष सहकार्य असतं आणि संयोजकांच्या वतीनं आम्ही त्यांचा आदर तिथे सन्मान करतोय। धन्यवाद। 18 गेंदे और जीतने के लिए रनों की आवश्यकता है, वहां पर 29 की आवश्यकता है। सूरज भाई इनका सम्मान बिल्कुल आपने देखा। तो गेंदबाजी में परिवर्तन है, गेंदबाज अभिषेक राइट आर्म ओवर द विकेट से मारा करेंगे और सामने बल्लेबाज राहुल वो पहली गेंद जड़ में डालने का प्रयास, फील्डर है 38 सर्कल के भीतर, उठाएंगे फील्ड करेंगे, तब तक वहां पर 1 रन लेने का पर्याप्त समय और इस 1 रनों की मदद से टीम का टोटल पहुंचा है फिलहाल 20 रनों के ऊपर। तो यहां पर देखिए 20 बने, अभी भी 28 रनों की आवश्यकता है। निश्चित तौर पर काफी बड़ी फाइट 2 टीमों के बीच में नजर आ रही है। सुपर 12 के लिए कौन सी टीम क्वालिफाई करेगी,
ये छोटी गेंद हवा में है जरूर, फील्डर थोड़े से दूर है, आएंगे, बढ़िया कैच, क्या कैच पकड़ा है तुषार सोरगे की ओर से, और इसी के साथ बहुत एक बड़ा झटका फातिमा 11 जय बापदेव पाली को। घाट माता ज्याने गाजवला, बिंजोडचा बेताज बादशाह म्हणून आपण पाहताय, सरपंच बैलाचे मालक तुम्ही या ठिकाणी पाहिलात ते म्हणजेच सूरजभाई यांना, आणि ही बघा A1 जोडी हल्दीला मला वाटतं उमेश धुमाकलच घाल यात मात्र शंका नाही। A1 जोडी तुम्ही पाहू शकाल मित्रांनो, दोस्ती दुनियातील राजा माणसं या ठिकाणी प्रथमेश आणि उमेश हे दोन्ही जिगरी भावांची जोड़ी। तो 16 गेंदे 28 रनों की आवश्यकता है। पलटवार किया गेंदबाज अभिषेक चोरगे ने, यानी कि अब तक 2 गेंदों के ऊपर केवल 1 सिंगल और 1 महत्वपूर्ण विकेट लेने में कामयाब। अब मैदान के अंदर बारक्या शेल के यानी कि विष्णु नाम है और टेनिस क्रिकेट में बारक्या के नाम से ये मशहूर खिलाड़ी है। कई सारे बाइक का रिकॉर्ड इनके नाम पर भी है, लेकिन अब इस वक्त नाम से बड़ा काम की जरूरत होगी, वो भी है टीम फातिमा जय बापदेव पाली के लिए। ओ बल्ले का अंदर हिस्सा लगा था, लेकिन विकेट कीपर आकाश से थोड़ी सी दूर थी ये गेंद, लेकिन विकेट कीपर के पीछे क्या समाधान के ओर से बढ़िया फील्डिंग नजर आई। रन बचाया अपनी टीम के लिए, कोई रन नहीं है। डॉट बॉल की समाप्ति धीरे धीरे मुकाबले में पलटवार कर रही है। बची भी 15 गेंदे और 28 की आवश्यकता। पहले मैच में भी यही किया था और इस बार भी वही कर रही है नक्श 11 जय बापदेव पाली। ये लीजिए, बड़ा विकेट हाथ में लग चुका है। आवाज आई थी कि ये विकेट की जरूरत है और ये विकेट मिला। बारक्या शेल के बहुत बड़ा झटका। फायर लगता है सर्प मित्र, कितना बड़ा मनमुराद आनंद ने डांस भी कर रहे, ये खुशी की लहर है दोस्तों। बेड़ा ग्रुप विचुंबे, मयूर भाई, सुमित भाई, कल्पेश, गुड्डू, आशीष, आशिकेश, मनीष, दिव्येश, बालू हे सर्व या स्पर्धेचा आनंद घेत आहेत। बेड़ा ग्रुप आपलंही स्पर्धेच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत। उत्कृष्ट विकेट कीपर परेश मस्कर यांना आपण स्क्रीनवरती पाहताय। कमिटी मेंबर दीपक, निरीक्षण विभाग कमिटी, कोर कमिटीचे सर्व पदाधिकारी आणि आज दमदार योगदान या सर्वांचा। तो 1 रन 2 विकेट इस ओवर में अब तक लग चुकी है, यानी कि पूरी तरीके से फातिमा 11 जय बापदेव पाली टीम को रोक लगा है गेंदबाज अभिषेक चोरगे की ओर से। क्या बढ़िया बॉलिंग, बची हुई गेंदें 14 और 14 में चाहिए 28 की आवश्यकता। छोटी गेंद जैसे चमाट मारते ठीक उसी तरह का ये स्ट्रोक खेला है और लॉन्ग ऑफ के ऊपर से टाइमिंग लाजवाब, सीमा रेखा पार 6 रन। बार हो चुका है, रन बने स्कोर कार्ड के ऊपर। अब तक बात करेंगे तो 26 और 13 गेंदों में 22 रनों की आवश्यकता। पहली तुम्हारी अब हमारी, एक तेरी तो दूसरी मेरी, कुछ ऐसा ही मैदान के अंदर नजर आ रहा है। ऑन साइड में 3-4 खिलाड़ी, निहार ग्रुप के सर्वा, हर छक्के के लिए 500 रुपए का इनाम है और राजेश शेलके साहब इनके ओर से भी हर छक्के के लिए 1000 का इनाम है। क्या बात है। लेकिन निहार ग्रुप इनके और परेश दादा मस्कर यांचा आपण इथे आदरातिथ्य सन्मान घेतो। शारदा गागू प्रतिष्ठान, साई स्टार क्रिकेट संघ विगर यांच्या वतीनं
परेश दादा या आपण आपला आदरातिथ्य सन्मान आपण घेतो. चला मॅच कंटिन्यू सुरू ठेवा. तर सन्मानापूर्वी परेशदादांशी आम्ही संपर्क साधतो. परेशदादा, नेरेधुंद्रे कोर कमिटी असोसिएशन सातत्याने प्रयत्न करते आणि आज विगर नाईटमध्ये आपण प्रथम दर्शनी पाहिलं थ्रो गोलंदाजावर स्पेशली आयोजन कमिटी ज्यावर लक्ष ठेवते. काय म्हणाल, जो प्रयत्न विगरकडून झाला आणि कोर कमिटी यासाठी पुढे कसे प्रयत्न करणार? नाही, नक्कीच काल जे डिसिजन दिले नोचे, मी दीपकशी चर्चा केली की एका मॅचमध्ये नाही तर ज्या वेळेस प्रत्येक मॅच होईल त्या मॅचमध्ये बघितला जाईल की नक्की गोलंदाज आहे की नाही, असेल तरच तो दिला जाईल. हा निर्णय एकदम योग्य आहे आणि कमिटी असोसिएशन जी आहे ती असोसिएशन अशीच चालू राहील यासाठी मी धन्यवाद. तर परेशदादांचा इथे सन्मान होतो. यस मध्ये आलेत, मात्र मँडी कुठे आहेत? यस, फोकस करूया मॅचकडे. ऑन स्क्रीन आपण चेक करतो. तो फेयर डिलीवरी, बल्लेबाज को लौटना पड़ेगा. मैदान से बाहर तीसरे अंपायर का निर्णय आ चुका है, बल्लेबाज आउट. जबरदस्त संगीत सुनाते हुए पल्साचा पान पण होऊन जाऊ दे एकदा. तो 12 गेंदे और 21 की जरूरत थी. पहले गेंद के ऊपर विकेट मिला, अब बची हुई गेंदे 11, चाहिए 21 रनों की आवश्यकता. प्रणीत गायकर बॉलिंग मार्ग पर, जिनके पिछले गेंद के ऊपर आक्षेप लिया गया था बल्लेबाजों की ओर से, और जो भी कोई गेंदबाज थ्रो अगर निदर्शन आता है यानी कि दिखता है अंपायर को, तो तुरंत उसे नो बॉल करार घोषित किया जाएगा. शानदार आयोजन, कड़क नियमावली के तहत यह टूर्नामेंट का आयोजन. बल्लेबाजी के लिए नए बल्लेबाज राहुल शेलके और प्रतीक. स्ट्राइक एंड पर प्रतीक शेलके को देख सकते हैं, शरीर से थोड़ा सा दूर फेंकने की कोशिश. ऑफ स्टंप की जो रेखा उसके अंदर की तरफ जाती हुई गेंद, व्हाइट डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई, यानी कि रन और गेंदों के बीच में फासला. आखिरी 10 गेंदें बची है, 10 गेंदों में चाहिए 21 रनों की आवश्यकता. मेहनत के दिए जलाए जा मेरे भाई, सफलता के परचम लहराए जा. ये भी सटीक ठिकाने पर गिरी है. ये लेफ्ट कर रहे बल्लेबाज, क्यों छोड़ रहे इन गेंदों को? ये समय नहीं है कि आप गेंदें छोड़ जाएंगे. यहां पर मैच में बने रहना है तो एक समय बल्ले पर गेंद लगाना बहुत जरूरी होगा. और लीजिए देख सकते हैं यहां पर ये गेंद पूरी तरीके से पड़ने के बाद थोड़ी सी यहां पर काटा बदला और सीधा विकेट कीपर के दस्तानों में. 9 गेंदे 21 की आवश्यकता. सोचो अगर यहां से छक्का नहीं मिलेगा तो फिर परेशानियों का सामना जरूर करना पड़ेगा टीम फातिमा 11 जय बापदेव पाली को. छप्पा बॉल चाहिए बोलता है. ये लीजिए आप ट्रैकर की बॉल, हवा में खेला हुआ स्ट्रोक, खिलाड़ी कक्ष के ऊपर से गेंद जाएगी सीमा रेखा पार, पलटवार सीधा 6 रन.
और इस बार प्लेड होने की संभावना ज्यादा थी। बल्ले का दूरी हिस्सा लेकर गेंद विकेट कीपर के पीछे खिलाड़ी उनकी तरफ डॉट बॉल की समाप्ति, यानी कि आप 7 गेंदें और 7 गेंदों में चाहिए 15 रनों की आवश्यकता। धैर्य रखिए, समय आने पर सब कुछ होगा जिसके लिए आपने बिल्कुल यहां पर मेहनत की है। 7 गेंदें 15 की जरूरत। तर समालोचक ग्रुपसाठी स्नेहकुंज आधारगृहाचे नितीन जोशी साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं प्राईज आम्हाला मिळालं, त्यांचा आम्ही मनापासून धन्यवाद देतो. थँक्स नितीन जोशी साहेब. तो वाइड की अपेक्षा कर रहे थे, लेकिन चलिए रिव्यू जो है वो इस्तेमाल करना चाहते हैं बैटिंग टीम, और अंपायर के निर्णय की जरूर प्रतीक्षा करेंगे। क्या निर्णय आता है आप यहां पर देखेंगे, निर्णय की प्रतीक्षा जरूर करेंगे। 7 में चाहिए थे 15, वाइड के लिए रेफर किया है। बैटिंग टीम का जो रिव्यू था वो लेना चाहते हैं, तो अंपायर का निर्णय इट्स अ फेयर डिलीवरी। ओवर की समाप्ति, आप 6 गेंदें चाहिए 15 रनों की आवश्यकता। क्या बात है, एंडी और सैंडी काफी खुश है, और ये जब खुश रहते हैं तो काफी मजा आता है। बेहतरीन यहाँ पर मैच। हमारे गावदेवी कंस्ट्रक्शन के ओनर, वलवले गांव के सुप्रसिद्ध उद्योजक विनोद शेठ पाटिल विनोद शेठ चौधरी मैच का आनंद लेते हुए आकाश भाई का तरह आपका स्वागत है, और विनोद भाई बोराड, विकास भाई बोराडे आपका भी तहे दिल से स्वागत करेंगे। बड़ी फाइट, तगड़ी फाइट चल रही है इतनी बेरात्रि में। आप 6 गेंदे और जीतने के लिए चाहिए महज 15 रनों की आवश्यकता। आप देखिए किसमें कितना दम, कौन होगा बाजीराव सिंघम, और सुपर 12 में कौन सी टीम क्वालिफाई करेगी। 3 छक्कों के लिए इनाम नहीं, जो ये भी 1 छक्के के लिए। वो पहली गेंद यहां पर ऑन साइड में मोड़ने का प्रयास, मिड विकेट में खिलाड़ी मौजूद, 1 रन पूरा। दूसरे का प्रयास, जोखिम भरा बनेगा, विकेट जाएगा मैदान से बाहर। पिक्चर, और डाकू गुज्जर ने डायलॉग का उनके लिए बनाया गया था कि शेर का शिकार करने के लिए कौन सा जाल बिछाया इन लोमड़ियों ने। तब डाकू गुज्जर ने आवाज दी थी, मेला चंदनपुर गांव में मेला लगेगा, लेकिन वीगर गांव में ये क्रिकेट का कुंभ मेला जो आप यहां पर देख सकते हैं। सच्चा योद्धा वही है जो घावों से नहीं, आपने जीत की प्यास से प्रेरित होता है। आप यहां पर आने वाली गेंदें 5 और 5 गेंदों में चाहिए 14 रनों की आवश्यकता। आदि सेना मैदान से बाहर लौटी है, आदि सेना अभी भी डगआउट में सुरक्षित है। 5 में चाहिए 14। कौन करेगा वार, कौन करेगा पलटवार, लेकिन सुपर 12 के लिए जाने के लिए ये दोनों भी टीमों का बड़ा संघर्ष नजर आता हुआ। 5 गेंदें 14 की आवश्यकता, बोलो तैयार। शॉट बड़ा खेला है इनफील्ड के ऊपर से, शॉट एक्स्ट्रा कवर और कवर के बीच में से, लॉन्ग ऑफ के बीच में से सीमा रेखा पार, 4 रन। क्या मैच है, समीकरण बदलेगा। 4 गेंदें और चाहिए 10 रनों की आवश्यकता। एक तेरी तो दूसरी मेरी, कभी मैच फातिमा 11 जय बापदेव पाली की तरफ, तो कभी मैच आप देख सकते हैं नक्श 11 गांवदेवी बेलोली टीम की तरफ मैच जा रही है। देखिए कमजोर तब रुकते हैं जब वो थक जाते हैं, और विजेता तब रुकते हैं जब वो जीत जाते हैं। कौन जाएगा सुपर 12 के लिए। आज काटी कड़क मुकाबले हुए, एक 4:30 5 6 बजे भी मुकाबला हमने देखा। चिंचोली और जो उनके खिलाफ टीम थी वाजे, उनका भी ठीक मैच, और नेरे और जुई के बीच में भी वही मैच देखने को मिला। इस बार खिलाड़ी मौजूद है कवर्स में, आकाश कोई चूक नहीं,
बल्लेबाज आउट। विकेट भी गवा बैठे बल्लेबाज, क्योंकि अंतिम 3 गेंदें 10 रनों की आवश्यकता। यहां से चौका छक्का नहीं आएगा तो फिर अंतिम 2 गेंदों के ऊपर फातिमा 11 जे बापदेव पाली टीम को बहुत बड़ा संघर्ष करना पड़ेगा। नए बल्लेबाज अनिकेता जले बल्लेबाजी करने के लिए आते हुए, ये बड़े खिलाड़ी की पहचान अब अगर दिखानी है तो निश्चित तौर पर अपने टीम के लिए बहुत बड़ा संघर्ष करना पड़ेगा। नॉन स्ट्राइकर बैटर आप देख सकते हैं, लवली है ना, राहुल है, वो मछली की तरह फड़फड़ रहा है कि कब उसे स्ट्राइक मिलेगी। अब देखेंगे, टॉप ऑर्डर के बल्लेबाजों का खात्मा हो चुका है। 3 गेंदें 10 रनों की आवश्यकता है। मैच काफी बड़ी 2 टीमों के बीच में। ओ वाइड बॉल ऑफ स्टंप से बाहर, अंपायर का इशारा, एक्स्ट्रास में बढ़ोतरी। अब यहां पर फील्डिंग टीम के खेलने में जो 1 रन एक्स्ट्रा जाएगी। चलिए, ऐसा लग रहा था एक समय रिव्यू लेना चाहेंगे, लेकिन वाइड बॉल जानते हैं वहां पर 1 रनों की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर है फिलहाल 39 रन। 3 गेंदें और जीतने के लिए 9 रनों की आवश्यकता। कटी हुई पेड़ की डाली कहीं पर छाव देती है, पर हद से ज्यादा कभी कभी उम्मीदें भी हमेशा घाव देती है। खुद को माचिस की तीली की तरह बनाओ जो थोड़े से दर्शन से यहां पर सुलझ जाती है। खराब गेंद है जिसे पनिशमेंट करना चाहते थे और ये ठोका है, नहीं रुका है। क्या एफर्ट है वहां पर, एफर्ट लाजवाब। फील्डिंग का स्टैंडर्ड अगर पसंद आया हो तो एक बार जोरदार तालियां। अंपायर रिव्यू में वेस्ट साइड के लिए चेक किया जाएगा, दोनों चेक किया जाएगा। टेंशन ना ले, क्योंकि यहां पर सोजा गब्बर आने वाला है। क्या मैदान के अंदर आंख लगी है। ये फुल टॉस बॉल के ऊपर प्रहार करने की कोशिश। तीसरे अंपायर के निर्णय की प्रतीक्षा करेंगे। दिल की धड़कनें तेज है। 1 रन पूरा हो चुका है। स्ट्राइक अपने पास रखना चाहते हैं वहां पर राहुल शेलके। चलिए, बॉल तो फेयर है लेकिन बाउंड्री रोकी है, ये भी शायद चेक करें स्क्रीन के ऊपर आपको दिखाते हुए। तमातरा निर्णयाची प्रतीक्षा करूया पंचांच्या। जबरदस्त एफर्ट त्या ठिकाणी पाहायला मिळाले क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून। चला पाहूया पंचांच्या निर्णयाची आपण प्रतीक्षा करूया। इट्स अ व्हेरी टफ डिसिजन, परंतु निर्णय योग्य तो तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून। चलिए, थर्ड अंपायर डिसीजन, इट्स अ सेफ, यानी कि रनों को बचाया गया वहां पर। तीसरे अंपायर का निर्णय, ये तालियों की गूंज यहां पर बयां कर रही है। 1 ही रन शायद पूरा हो चुका है। अब रन और गेंदों के बीच में फासला 2 गेंदें और 8 रनों की जरूरत। यहां से 2 रन कम से कम निकालने पड़ेंगे, तभी तो ये मैच जरूर बन सकता है। संघर्ष में आदमी अकेला होता है और जीत में पूरी दुनिया उसके साथ होती है। और जब कोई आप पर हंसाए, इतिहास उसी ने रचा है।
इतिहास कौन रचेगा? नक्श 11 गाउदेवी बेलवली या फिर फातिमा 11 जय बापदेव पाली? दो टीमों के बीच में टक्कर यहां पर नजर आ रही है। समय न लेने तो एक खिलाड़ी 30 सर्कल के अंदर लेना पड़ेगा। बेलवली टीम के कप्तान, आपको आखिरी पुकार होगा। क्या बढ़िया मैच दोनों भी टीमों के बीच में बिल्कुल यहां पर नजर आती भी। अंतिम 2 गेंदें और तो अंतिम 2 गेंदें बचे और जीतने के लिए चाहिए 8 रनों की आवश्यकता। व्हाट अ मैच देखेंगे इस गेंद के ऊपर। यह मैच का हार या जीत का फैसला तय करेगी ये गेंद। अगर कुछ बनने की ख्वाहिश है तो बनकर दिखाओ, बेवजह अपना समय ना गवाओ। चलिए फील्डिंग लगाइए, अंपायर आप वन कीजिए। थोड़ा सा यहां पर विकेट के काफी करीब फील्डर रखने की कोशिश इस समय करते हुए। ये कभी कभी होता है, प्रेशर डालने का समय रहता है और ये प्रेशर डालने की कोशिश, और जो मछली की तरह से फड़फड़ रहा था राहुल शेलके सलामी बल्लेबाजी के लिए आ चुका है। केवल 2 गेंदें इनके हिस्से में आ चुकी है। ये दुख की बात कहूंगा मैं फातिमा 11 जय बापदेव पाली टीम के लिए। 2 गेंदें, 8 की जरूरत। क्या आएगा, छक्का या फिर आएगा डॉट बॉल, सिंगल, डबल? क्या होगा इस गेंद के ऊपर? उड़ाया इस गेंद को लॉन्ग ऑन के ऊपर से सीमा रेखा पर। दैट्स अ कड़क 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 हिट। धन्यवाद डीजे। तीसरा मैच है सागर, 1 बॉल में यहां पर 2 रन 3 रन, ऐसा तीसरा मैच आज के दिन में। एक नेरेगाम ने देखा, एक चिंचोली ने, और ये तीसरा मैच। क्या फाइट है। 1 बॉल 2 रनों की आवश्यकता, 2 में चाहिए थे 8, और आया हुआ ये छक्का बहुत कुछ बयां करेगा। संघर्ष ही इंसान को सशक्त और मजबूत बनाता है, चाहे फिर वो कितना कमजोर क्यों ना हो, लेकिन अपने आप को जरूर यहां पर मजबूत बना देता है। 1 गेंद 2 रनों की आवश्यकता। मैच कोई भी जीते, लेकिन आपको मैच पसंद आया हो तो एक बार जोरदार तालियां दोनों भी टीमों के लिए। आता तरी आता तरी देवा मला पावशील का, सुख झाला म्हणतात त्याला धावशील का। 1 गेंद 2 रनों की आवश्यकता। सुपर 12 के लिए कौन क्वालिफाई करेगी? फातिमा 11 जय बापदेव पाली या फिर जाएगी नक्श 11 गाउदेवी बेलवली? एक के पास आई गाउदेवी का आशीर्वाद है तो एक के पास जय बापदेव का आशीर्वाद है। दोनों का आशीर्वाद लेकर इस मैदान के अंदर दोनों टीमें खेल रही है। सुपर 12 रायगढ़ जिला परिषद ट्रॉफी में कौन जाएगी? एक बार जोरदार तालियां। शॉट तो खेला जरूर है, हवा में खेल, फील्डर के नीचे, मैच जीता। अजय ने यह कैच पकड़ा। हाई वोल्टेज ड्रामा सुपर 12 में नक्श 11 गाउदेवी बेलवली। अभिनंदन। मॅन ऑफ द मॅच आणि त्यांनी डेडिकेट केलं
तर अजयनं यंग स्टारला हे डेडिकेशन दिलं आणि तो गोलंदाज होता सूरज सावंत. यस